हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन, साधकांची भावपुष्पांजली. यात श्रीमती अंबुताई गद्रे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. श्रीराम समर्थ. पुणे इथं पावन मारुतीजवळ श्री बाळासाहेब वाकडे यांचं कापडाचं दुकान होतं, ब्युटी क्लॉथ स्टोअर्स. एकदा मी कापड खरेदी करण्यासाठी त्यांच्या दुकानात गेले. तिथे एक व्यक्ती म्हणजेच बाळासाहेब ज्ञानेश्वरी वाचत बसलेली मला दिसली. त्यावेळेला दुकानात दुसरं कोणी गिऱ्हाईक नव्हतं. त्यांच्या पत्नी सौ सरलाताई यांनी मला कापड दाखवलं. ते घेऊन मी घरी आले, पण येताना मनात आलं, हे दुकानात ग्रंथ वाचत बसले, त्यावरून ते दुकानाचे मालक असावेत. म्हणून मी चौकशी केल्यावर कळलं की रोज रात्री दुकान बंद करून घरी गेल्यावर बाळासाहेब ज्ञानेश्वरी सांगतात. मी श्रवणाचा लाभ घेण्याचं ठरवलं. त्यांच्या मुखातून प्रवचन ऐकल्यावर माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर वाटू लागला. योगायोगानं त्याच सुमारास माझ्या मंदिरात मी दासबोध पारायण करीत असे. त्याला बऱ्याच भगिनी जमत. त्यांना विचारून दर सोमवारी संध्याकाळी आमच्याकडे बाळासाहेबांचं प्रवचन करण्याचं ठरवलं. त्यांच्या प्रवचनांची गोडी मला लागली आणि माझ्या आध्यात्मिक विचारांना चालना मिळाली. हा सुयोग समर्थांच्याच प्रेरणेनं आला असा माझा भाव आहे. ही प्रवचनं सतत 12 वर्ष सुरू होती. प्रथम ज्ञानेश्वरीवर प्रवचनं झाली. 1979 पासून दासबोध सुरू झाला. प्रवचनाला दिवसेंदिवस गर्दी खूप होऊ लागली. सर्वांची व्यवस्था करणं मला शक्य होईना, म्हणून मग आमच्या वास्तूमधील प्रवचनं बंद होऊन ती सत्यसाई निलयम इथं होऊ लागली. त्या प्रवचनांनी मला मानसिक शांती खूप मिळाली. आज माझं वय 93 वर्षांचं आहे. आज देखील मला ते दिवस आठवले की खूप आनंद आणि समाधान मिळतं. श्रीमती अंबुताई गद्रे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात डॉक्टर नंदिनी सावंत यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.